जेव्हा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सत्कार करतो तेव्हा सत्कार करणाऱ्याला सुद्धा त्या सत्कार मूर्तींच्या माध्यमातून चांगलं काम करण्याची इच्छा जागी होते। हा माझा निश्चितपणे अनुभव आहे। पोलीस कर्मचारी म्हटल्यावर सर्वसामान्य व्यक्तीला नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोलिसांबद्दल अभिमान असतो। मी जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेत चंद्रपूरमध्ये जुबली हायस्कूलमध्ये जेव्हा जायचो तेव्हा मला आठवतं की आमच्या श्रीकृष्ण टॉकीजच्या चौकात जो पोलीस उभा असायचा, आम्ही जेवढे विद्यार्थी जायचो ते त्याला जय हिंद म्हणत पुढे जायचो। लहानपणी हा अनुभव आपण निश्चितपणे घेतला, कारण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी या संदर्भामध्ये केलेली कामगिरी ही समाज स्वास्थ्यासाठी नेहमीच महत्त्वाची ठरली आहे। आणि म्हणून जेव्हा मी अर्थमंत्री झालो तेव्हा मला आठवतं की देवेंद्रजी गृहमंत्री होते आणि एकदा आम्ही बसलो असताना आम्ही मनात विचार केला, कारण माझ्या घराच्या समोरच पोलीस क्वार्टर होते। मी जेव्हाही घराच्या गच्चीवर उभा राहायचो तेव्हा समोर ते पोलीस क्वार्टर दिसायचे। त्याची अवस्था मी बघितली आणि एक दिवस मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं की आपण महाराष्ट्रामध्ये पोलीस गृहनिर्माणाला पैसे कमी पडता कामा नये। पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही काही ठिकाणी एवढे उत्तम केले की तुमच्यापैकी कोणी बगारशाचं पोलीस स्टेशन जर बघायला आलात तर मी सारे मॉडेल जे या संदर्भातले निकष होते ते बदलले। नागपूरमध्ये सुद्धा लकडगंज पोलीस क्वार्टर्स बांधताना मला नेहमी पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणायचे की पोलीस कर्मचाऱ्यांचे काही नॉर्म्स आहे। म्हणजे नॉर्म्स नाही, ते जर नॉर्म्स बघत नाही तर आपण नॉर्म्स न बघता त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि मला हे अभिमानाने सांगता येतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री म्हणून या राज्यात 1 मे 1960 नंतर पोलीस विभागाला सर्वात जास्त निधी जर कोणत्या माध्यमातून उपलब्ध झाला असेल तर देवेंद्रजी म्हणून गृहमंत्री आणि मी अर्थमंत्री म्हणून। आज चंद्रपूरमध्ये की महाराष्ट्रात एवढे पोलीस स्टेशन होत आहे की मिलिंदजी तुम्ही बगारशामध्ये तर एक दिवस अशी घटना झाली की एवढं सुंदर पोलीस स्टेशन आहे, मॉडेल पोलीस स्टेशनची किंमत 4 कोटी होती, आम्ही 10 कोटीचं इतकं सुंदर पोलीस स्टेशन बांधलं की एका नेत्याला एका केसमध्ये गुन्ह्यामध्ये अटक झाली तोपर्यंत तो पोलीस स्टेशनमध्ये गेलाच नव्हता। पण एक दिवसासाठी जेव्हा गेला त्याच्यासोबत काही कार्यकर्ते होते, त्यांना म्हणाला की भाऊनी एवढं सुंदर बांधलं आहे, 2ही दिवस राहिलो तर माझं बिघडत नाही, इतकं सुंदर पोलीस स्टेशन ते बांधलं। आज चंद्रपूरमध्ये पोलिसांसाठी जे जिम केलं ते एवढं उत्तम आहे की पोलीस महासंचालक बघायला आल्यानंतर म्हणाले की राज्यामध्ये पोलीस विभागाचं असं जिम महाराष्ट्रात नाही।